आज त्याने माझा अपमान केला म्हणत सर्व हकीकत त्यांनी शाकल्य मुनींना सांगितली. ऐकून शाकल्य मुनी म्हणाले, ते काही झाले तरी सुप्रिय राजा या आश्रमाचा आश्रयदाता आहे. त्याची आज्ञा पाळायलाच हवी. तुला उद्या माझ्याबरोबर यावेच लागेल. प्राण गेला तरी मी परत त्या दुष्ट राजाचे तोंडही पाहणार नाही, निक्षुण याज्ञवल्क्य म्हणाले. शाकल्य मुनींनी त्यांना खूप समजावले. आश्रमाला त्यांचा असलेला आश्रय गेला तर काय काय होऊ शकते याचे भीषण चित्र उभे केले. पण हट्टाला पेटलेले याज्ञवल्क्य जराही नरम झाले नाहीत. शेवटपर्यंत ते नकारच देत राहिले. शेवटी शाकल्य मुनी संतापले. रागाच्या भरात ते म्हणाले, तुला जर माझी आज्ञा पाळायची नसेल तर तू आश्रम सोडून चालता हो. ज्या ठिकाणी आपला मान राखला जात नाही तेथे राहायचे नाही, असा विचार करून ते आपल्या कक्षात परतले. रात्र चढत होती. आश्रमातले सगळे व्यवहार थंडावले होते. सगळे झोपी गेले तरी याज्ञवल्क्यांना झोप येईना. त्यांनी मनाशी निर्णय पक्का केला. आपले सामान उचलले. सर्व सहाध्यायी मित्रांचा मूक निरोप घेतला आणि ते काळोखात आश्रमातून बाहेर पडले. त्यांचे शिक्षण पूर्ण होत आले होते. आणखी काही दिवसांनी मोठ्या मानाने ते आश्रमातून बाहेर पडणारच होते. पण अशा अवस्थेत बाहेर पडावे लागते याचे दुःख मोठे होते. सर्वत्र काळोख पसरला होता. वन असल्यामुळे चांदणे सुद्धा जमिनीवर येत नव्हते. पण वाट दिसत होती. याज्ञवल्क्य चालताना विचार करीत होते, आता काय करावे, कोठे जावे. अचानक त्यांना नीलकंठ आठवला. नीलकंठ त्यांचा सहाध्यायी होता. अनेक वेळा दोघांची वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होई. असाच एकदा चर्चा करताना नीलकंठ म्हणाला होता, या सगळ्या विद्येतून योगविद्या खूप महत्त्वाची आहे. योगविद्येमुळे मन स्थिर होते, चित्त एकाग्र होते. योगबळ हे मोठे आहे. त्या योगे करून अनेक चमत्कार करता येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्याला ऋषी बनायचे आहे त्याला योगविद्या आवश्यक आहे. योगविद्येमुळे मनुष्य श्रेष्ठ पदाला पोहोचू शकतो. अनेक दिव्य शक्ती योगाच्या अभ्यासाने प्राप्त करता येतात. असे कोण योगी आहेत? महायोगी हिरण्यनाभ. आणि मग बरेच दिवस याज्ञवल्क्यांच्या डोक्यात महायोगी हिरण्यनाभ आणि त्यांची योग साधना घुमत होती. आता त्यांच्या डोक्यात तोच विचार चालू झाला, इथून तर आपण सुटलो आहोत, आता महायोगी हिरण्यनाभ यांच्याकडे जायचे, त्यांचे शिष्यत्व पत्करून योगविद्येचा अभ्यास करायचा. मनात निर्णय पक्का झाला आणि त्यांची पावले हिरण्यनाभाच्या आश्रमाच्या दिशेने वळली. रात्रभर ते चालत होते. आता पहाट फटफटू लागली होती. पक्षी जागे होत होते. ठिकठिकाणचे आश्रम जागे होऊ लागले होते. मंत्रांचे धीरगंभीर आवाज घुमू लागले होते. अशा वेळी याज्ञवल्क्य महायोगी हिरण्यनाभ यांच्या आश्रमात पोहोचले. हिरण्यनाभांनी शिष्य म्हणून त्यांचा स्वीकार केला.